महाराष्ट्र के गोंदिया शहर से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां करोड़ों रुपए की अंडरग्राउंड सीवरेज परियोजना अब विवादों में घिरती नजर आ रही है। आरोप है कि प्रोजेक्ट के काम के लिए तालाब के पानी का इस्तेमाल बिना उचित अनुमति के किया जा रहा है, जिससे आने वाले समय में शहर में पानी की कमी का खतरा पैदा हो सकता है। दरअसल गोंदिया शहर रेलवे लाइन के दोनों ओर बसा हुआ है और रेलटोली तथा रामनगर इलाके में पिछले करीब 1 साल से अंडरग्राउंड भुयारी गटर योजना का काम चल रहा है। इस परियोजना के लिए लगभग 213 करोड़ रुपए की मंजूरी दी गई है। फिलहाल रामनगर इलाके में इस प्रोजेक्ट का काम तेजी से जारी है, लेकिन आरोप है कि निर्माण कार्य के लिए बाद तालाब के पानी का बड़े पैमाने पर उपयोग किया जा रहा है। स्थानीय लोगों का कहना है कि अगर इसी तरह पानी का इस्तेमाल होता रहा तो गर्मियों में रामनगर, सूर्याटोला, रेलटोली, टीबी टोली और कुड़वा जैसे इलाकों में पेयजल संकट पैदा हो सकता है। बताया जा रहा है कि सूर्याटोला का तालाब शहर की जल आपूर्ति व्यवस्था में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। ऐसे में यदि इसका पानी निर्माण कार्य में उपयोग होता रहा तो इसका सीधा असर आम नागरिकों पर पड़ सकता है। वही यह भी आरोप है कि महाराष्ट्र लाइफ अथॉरिटी के तहत काम कर रही पीसी स्नेहल कंपनी ने जिला परिषद प्रशासन से जरूरी अनुमति नहीं ली। इतना ही नहीं, तालाब परिसर में निर्माण सामग्री रखने को लेकर भी सवाल उठ रहा है और इसे अतिक्रमण की तरह देखा जा रहा है। स्थानीय लोगों का यह भी कहना है कि काम के दौरान सुरक्षा नियमों को ठीक से पालन नहीं किया जा रहा, जिससे सड़क हादसों का खतरा बढ़ गया है। इस पूरे मामले में अब जिला परिषद द्वारा संबंधित कॉन्ट्रैक्टर पर कार्रवाई की मांग उठने लगी है। अब सवाल यह है कि क्या बिना अनुमति तालाब के पानी का इस्तेमाल किया जा रहा है और अगर हाँ तो जिम्मेदारी पर क्या कार्रवाई होगी। फिलहाल इस पूरे मामले पर प्रशासन की प्रतिक्रिया का इंतजार है। नाही, बांध तलावासाठी मला फोन आलेला होता। त्यावेळी शहानिशा केली असता सब डिव्हिजनकडून किंवा माझ्या डिव्हिजनकडून सद्यस्थितीत कोणतीही असं परवानगी किंवा विचारणा करण्यात आलेली नाही आहे। आणि आता आपण ज्या हिशोबानं आम्हाला बातमीचं सांगत आहात तर त्या अनुषंगानं आणि पेपरला पण बातमी आलेली आहे, तर त्या अनुषंगानं मी आता डेप्युटी इंजिनियरना पण सांगतोय की त्यावर संबंधित विभागाकडून थोडंसं त्यांच्या डेप्युटी इंजिनियरला विचारणा करून पुढील काय कारवाई करता येईल त्याबाबत मी बघून घेतो। त्या तळ्यातून पाणी त्यांनी घेतलं असेल, त्यांच्यावर कारवाई काय करण्यात येईल, काय कारवाई ते मला पहिले विचारावं लागेल त्या डिपार्टमेंटला। मी डेप्युटी इंजिनियरना निर्देश देते की बातमीच्या अनुषंगानं त्यांनी खरंच हे केलेलं आहे की काय केलेलं आहे आणि कोणत्या याच्यानं केलेलं आहे त्यानुसार विचारणा करावी। आपल्या गोंदिया सिटीमध्ये भुयारी गटार योजना टप्पा 2चं काम चालू झालेलं आहे। जवळपास 249 कोटीची ही योजना आहे। या योजनेअंतर्गत 84 किलोमीटरचं नेटवर्क आहे आणि 6.5 MLDचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे। त्याच्यापैकी डिस्ट्रीब्युशन वितरण व्यवस्थेचे काम, नेटवर्कचे काम जवळपास 43 किलोमीटर झालेलं आहे आणि STPचं काम सध्या सुरू व्हायचं आहे। जागा आता सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे नगर परिषदेमार्फत STP करता आणि फेज 1ची जवळपास 93% कामाची प्रगती झालेली आहे। 12 MLDचा आपला सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं सिव्हिल वर्क पूर्ण झालेलं आहे आणि मेकॅनिकलची कामे सुरू आहेत। सध्या स्थितीत कामाची प्रगती बघता कमीत कमी 30 जून ते जून एंड किंवा जुलै एंडपर्यंत पहिल्या फेजची कामे पूर्ण होतील आणि त्याची चाचणीसुद्धा आपल्याला सुरू करता येईल। कंत्राटदाराला जे काम करायचं त्यासाठी पाणी जे आणायचं ते पाणी तुमच्या तळ्यामधून आलं, त्याची परवानगी त्यांनी घेतलेली नाही असं आता सध्या चर्चा चालू आहे। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही ते कुठून पाणी आणतात किंवा काय आणतात। बघा, जे सध्या भुयारी गटर योजनेचं काम सुरू आहे त्यामध्ये बांध तलावामधून ते जे पाणी घेत आहेत त्यामध्ये नगर परिषदला याची काहीही माहिती नाही आहे। हे कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या परवानगीने तिथून पाणी काढत आहेत, तिथल्या स्थानिक लोकांचं पण मला आज फोन होता, मी त्यांना पण इथं बोलवलं होतं पण ते वेळेवर आज येऊ शकले नाही। तर बांध तलावाचा विषय मी आज संबंधित विभागाकडून पूर्ण माहिती घेऊन उद्यापर्यंत त्यांना परवानगी आहे की नाही, की कोण्या परीने ते तिथून पाणी घेऊन जात आहेत आणि आपल्या वापरासाठी जर ते पाणी यूज करत असतील तर आमची गोंदियाची जनता त्या पाणीचा वापर आम्हालाही आहे। आता समोर उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मी जे नियमानुसार असेल 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई करणार।